लोकसभा निवडणुकीसाठी दाखल होत असलेल्या उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया बंद दाराआड गुपचूप न करता सर्वांसमक्ष करण्यात यावी आणि या प्रक्रियेचे इन कॅमेरा व्हिडिओ शूटिंग करून ती प्रक्रिया LED वॉलद्वारे आम जनतेला दाखवावी आणि ही निवडणूक पारदर्शी पद्धतीने सुरू असल्याचे सिद्ध करावे अशी मागणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले गिरीश तुकाराम जाधव यांनी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। गुजरात राज्यातील सुरतमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बंद दाराआड अर्जाची छाननी करून एकतर्फी बाद ठरवण्यात आला आणि भाजपने इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे समुपदेशन करून त्यांचे अर्ज त्यांना मागे घ्यायला लावले आणि भाजप उमेदवार खासदारकीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आला। नगर दक्षिणमध्ये अर्ज छाननी करताना इतर कोणासमोर न करता अधिकारी आपापसात करणार आहेत असे करून त्यांना नगरमध्ये सुरतप्रमाणे भाजपचा खासदार बिनविरोध निवडून द्यायचा आहे का असा सवाल जाधव यांनी निवेदनात केला आहे। या सर्व वातावरणात नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक निकोप वातावरणात न होता लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून ती भाजपसाठी एकतर्फी करण्याचा घाट घातला जात आहे। तेव्हा मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास राहावा यासाठी अर्ज छाननीची प्रक्रिया सर्वांसमक्ष करावी अशी मागणी आपण करत आहोत असे गिरीश जाधव यांनी म्हटले आहे। आज मी माननीय कलेक्टर आणि निवडणूक अधिकारी श्री सालीमठ साहेब यांना आज एक पत्र दिलेले की इलेक्शनच्या संदर्भात त्यांनी एक सर्क्युलर काढले असं आम्हाला कळाले की छाननीच्या वेळेस कुणीही हजर राहायचं नाही, फक्त त्यांचे अधिकारी आणि उमेदवार हजर असतील असं कळालं आम्हाला। त्याला काय आमचा आक्षेप नाही की तेवढेच लोक आता असतील, पण त्यांनी मीडियाला ह्या सगळ्या प्रक्रियेपासून दूर ठेवले। तर का दूर ठेवलं याच्या संदर्भात मी एक पत्र दिलं आज निवडणूक अधिकाऱ्यांना की तुम्ही मीडियाला आत येऊन द्या किंवा आज जे चाललंय त्याचं लाईव्ह बाहेर प्रक्षेपण करा, लावा किंवा काहीतरी करा, पण आज काय चाललंय हे बाहेर कळू द्या। कारण आम्हाला असं कळालंय की संपूर्ण यंत्रणा दबावाखाली काम करते, मग ते प्रशासनाचे कोणताही अधिकारी असो, संपूर्ण यंत्रणा दबावाखाली काम करते आणि त्यांना जे समजा उमेदवार आहे मोठा, समजा डायरेक्ट नावच घेतो विखे, यांच्या दबावाखाली काम करते। तर आम्हाला माझी मागणी, मी एक उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार आहे, की ह्या अशा दबावाखाली काम करून जमणार नाही, त्यांनी LED वॉल लावलीच पाहिजे। माझी मागणी मी आज त्या संदर्भात पत्र दिलेले। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।